आपला यावर्षीचा अंक जागतिक खाद्य संस्कृती विशेषांक हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जर आपण वेगवेगळ्या देशांमधलं खाणं बघितलं तर सगळ्यात आपल्याला एक कॉमन गोष्ट आढळते सगळ्या देशांच्या खाद्य संस्कृतीत, ती म्हणजे ब्रेड. या न त्या प्रकारात ब्रेडचा वापर प्रत्येक खाद्य संस्कृतीत होत असतो. मग तो कधी फोकाचिया असतो, कधी लवाश असतो किंवा कधी बागेत असतो. तर ब्रेडचे हे जे प्रकार आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. क्रम्स ब्रेड स्टोरीज अँड रेसिपीज फॉर द इंडियन किचन या पुस्तकाच्या लेखिका आणि बेकिंगमधल्या तज्ज्ञ सई कोरान्ने खांडेकर यांच्याशी. हाय. ब्रेड हा आपल्या रोजच्या जेवणातला खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. म्हणजे आपल्या देशात आपण भाकरी पोळी असं ब्रेड म्हणून खातो, पण जनरली जगातल्या बाकी सगळ्या देशांमध्ये रोज ब्रेड खाल्ला जातो. तर ब्रेड हा पहिल्यांदा कसा झाला? ब्रेडचा जन्म ॲक्च्युली खूप ॲक्सिडेंटली इजिप्तमध्ये झाला. कुणीतरी रात्री जेवायला गव्हाच्या पिठाची पेज केल्यासारखं अशी एक घट्ट पेस्ट करून ठेवली होती आणि नकळत ती बाहेर राहिली रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर ते सगळं पीठ आंबलेलं होतं आणि ते वाया कसं घालवायचं म्हणून कोणीतरी ते निखाऱ्यावर भाजायला ठेवलं आणि ते ठेवल्या क्षणी त्याचं रूप अगदी बदललं आणि रंग छान आला, गोडसर वास यायला लागला. मग खाऊन बघूया असं झाल्यावर आवडलं सगळ्यांना आणि तसा जन्म झाला ब्रेडचा. आपण ब्रेडचे वेगवेगळे प्रकार जे असतात त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना. म्हणजे ब्रेडमध्ये मुख्य घटक पदार्थ काय वापरले जातात आणि त्याच्याबरोबर ईस्टचे प्रकार, म्हणजे ब्रेडमधला एक खूप महत्त्वाचा घटक पदार्थ ईस्ट हा आहे. तर ईस्टचे प्रकार जे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांग ना. तर ब्रेडमध्ये जे मूळ साहित्य असतं, गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, साखर, यीस्ट किंवा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, हे सगळं कॉमन असतं. पण ज्या भागामध्ये जे पीक होतं, म्हणजे आता इटलीमध्ये फार छान टोमॅटो होतात, तर तिथे सनड्राईड टोमॅटोज वापरले जातात. किंवा मिडल ईस्टमध्ये तिळाचा वापर जास्ती करतो. किंवा इंडियामध्ये आपल्या पिठामध्ये प्रोटीन कंटेंट कमी असतं, त्यामुळे आपली ब्रेड आणखीन सॉफ्ट होते आणि आपण त्याच्यात मोहन जास्ती घालतो. असे बदल जॉग्राफिक कंडिशन्समुळे होतात. पण मग हे ब्रेड जो आता म्हणजे उदाहरणार्थ बागेत पाहिला आपण तर कडक असतो, किंवा आपण फोकाचिया पाहिला तर अगदी सॉफ्ट असतो, किंवा लवाश पाहिला तर अगदी तो आपण क्रिस्प म्हणतो. तर मग असे बदल कशामुळे होतात? म्हणजे म्हणजे त्याची भाजण्याची पद्धत काही वेगळी असते किंवा त्याचं पीठ भिजवण्याची पद्धत वेगळी असते, का होतात? कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे पद्धत वेगळी असते, पीठ भिजवण्याची, त्याचे इन्ग्रेडियंट्स थोडेफार वेगळे असतात. म्हणजे आता फोकाशामध्ये आपण भरपूर ऑलिव्ह ऑइल घालतो आणि भरपूर मोहन घातल्यामुळे जसा पदार्थ सॉफ्ट होतो तसा तो फोकाशा सॉफ्ट होतो. तसंच बॅगेटमध्ये आपण अजिबात मोहन घालत नाही, त्यामुळे आणि तो फार स्लोली आणि खूप हाय टेम्परेचरवर आपण बेक करतो, त्यामुळे त्याचं बाहेरचं अगदी छान क्रस्टी होतं आणि आतमध्ये मऊ राहतो. भाकरी आपण निखाऱ्यावर किंवा चुलीवर भाजतो, त्यामुळे त्याची एक वेगळी चव, वेगळं टेक्स्चर असतं. त्यामुळे पद्धत वेगळी असतेच, इन्ग्रेडियंट्स थोडेफार वेगळे असतात आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून आपला एंड रिझल्ट पण खूप वेगळा असतो. सई, आम्हाला ब्रेडच्या बेसिक प्रकारांबद्दल थोडी माहिती सांग ना. म्हणजे जे रोजच्या जेवणात वापरले जातात बेसिक ब्रेडचे प्रकार, म्हणजे जसं व्हाईट ब्रेड असेल किंवा मल्टीग्रेन ब्रेड असेल, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना. ते सांगायच्या आधी मी सांगेन यीस्टच्या प्रकारांबद्दल, कारण यीस्ट हा फार महत्त्वाचा भाग आहे. आय वॉन्टेड टू से एलिमेंट. एनिवे, तर बाजारात 3 प्रकारचे यीस्ट मिळतात आपल्याला, एक फ्रेश, एक ड्राय, एक इन्स्टंट. जनरली आपण ड्राय यीस्ट घेतो विकत, कारण ते खूप इझिली मिळतं, सुपर मार्केटमध्ये मिळतं, अगदी वाण्याच्या दुकानातसुद्धा मिळतं. दिसायला साधारण मोहरीच्या दाण्यासारखं दिसतं, पण हे ड्राय यीस्ट खूप अनस्टेबल असतं. म्हणजे छान व्हॉल्यूमची ब्रेड मिळायला आपण आणखीन यीस्ट घालतो आणि मग त्याला एक आंबूस वास यायला लागतो, बिअरसारखा थोडासा. आणि ज्या लोकांना स्ट्रॉंग वास आवडत नाही त्यांना ती ब्रेड खाता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, ती ब्रेड जास्ती टिकत नाही, त्यामुळे ड्राय यीस्ट इज नॉट एन ऑप्शन. लोकल आपला पाववाला काय वापरत असेल तर ही यूजेस व्हॉट इज कॉल्ड फ्रेश यीस्ट. तर अमूल बटरचा जशी वीट मिळते तशी फ्रेश यीस्टची एक वीट मिळते. पाववाला विकायला तयार असतो,
त्याच्याशी थोडीशी मैत्री करावी लागते, पण तो विकायला तयार असतो. दॅट इज द बेस्ट यीस्ट दॅट यू कॅन यूज. त्याच्यात प्रॉब्लेम असा असतो की त्याची लाईफ मुळात कमी असते. तर आपण रोज जर एक लोफ ब्रेड करणार असलो तर ते घेणं पॉसिबल असतं, पण अजून आपण त्या स्टेजला पोचलेलो नाही की आपण रोज एक लोफ ब्रेड करू. तर त्याच्याऐवजी मग काय वापरावं, तर इन्स्टंट यीस्ट. इन्स्टंट यीस्ट आपण रूम टेम्परेचरला ऑलमोस्ट वर्षभर ठेवू शकतो, फ्रीजमध्ये 2 वर्ष ठेवू शकतो, आणि ते रिझनेबली इझिली मिळतं, ऑनलाईन मिळतं, गुरमे सुपरमार्केट्समध्ये मिळतं, आणि दिसायला खसखशीसारखं असतं. त्यामुळे पाण्यात अगदी सहज विरघळतं आणि त्यामुळे कमी लागतं ब्रेड करायला, आणि देअरफॉर ब्रेडची लाईफसुद्धा इम्प्रूव्ह होते. तर इन्स्टंट यीस्ट इन माय ओपिनियन म्हणजे डोमेस्टिक इंडियन सिनारिओमध्ये इज युअर बेस्ट ऑप्शन. आता बेसिक ब्रेड्स बघायला गेलं तर यू कॅन इन एनी केस स्टार्ट विथ जस्ट वन काइंड ऑफ डो. तर मैदा, त्याच्यात लोणी किंवा तूप किंवा तेल कुठल्याही प्रकारचं, मीठ, साखर किंवा मध आणि यीस्ट हे अमुक एका प्रमाणात घेतलं की मळायचं. म्हणजे अगदी पुरणपोळीचं पीठ आपण चिकट होईपर्यंत जसं मळतो तसं मळायचं. फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या आत आपण मोहन घातल्यामुळे ते एवढं चिकट होत नाही, पण बेसिकली स्ट्रेच केल्यावर ते तुटलं नाही पाहिजे. म्हणजे साधारण ह्या अंतरावर मी जर ते पीठ स्ट्रेच केलं तर मध्ये तुटलं तर ह्याचा अर्थ असा की ते आणखीन मळायला हवं आहे. तर हे एक बेसिक पीठ झालं. ह्याचे आपण लहान भाग करून त्याच्या गाठी केल्या की डिनर रोल्स झाले. त्याचाच गोलसर आकार करून त्याच्यावर थोडेसे आर्टिस्टिक कट्स दिले की एक रस्टिक ब्रेड होते. त्याला ब्रेड रोलच्या टिनमध्ये घालून तुम्ही प्रूव्ह केलं तर स्लाइस ब्रेडसारखा लोफ होतो. सो बेसिकली दिस इज युअर स्टार्टिंग पॉईंट. ह्याच्यात थोडे थोडे बदल करत गेलो, आणखीन सैल पीठ करून तेल आणखीन घालायचं, बटर घालायचं नाही, असे बदल करून मग फोकाचे तयार होतो. किंवा अजिबातच कुठल्याही प्रकारचं मोहन नाही घातलं तर बगेट तयार होतो. किंवा आणखीन सैल पीठ करून भरपूर ऑलिव्ह ऑइल घालून ते लाटलं आणि म्हणजे पोळपाटावर लाटून मग ताटलीमध्ये बेक केलं तर पिझ्झा बेस तयार होतो. त्याचेच गोल गोल केले की बर्गर बन्स तयार होतात. त्यामुळे स्टार्टिंग पॉईंट आपला एक कॉमन डो असू शकतो. बरं, त्यात पिठात आपण बदल करू शकतो. आपण जसे जसे प्रोग्रेस करतो इन दी आर्ट ऑफ ब्रेड मेकिंग ॲज आय कॉल इट, तर आपल्याला कळतं की म्हणजे मैद्यात 50% आपण बदल केला आणि त्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घातलं किंवा थोडंसं ओट्स घातले किंवा बदामाचं पीठ घातलं किंवा तेलात बदल केला, ऑलिव्ह ऑइलच्या ऐवजी मस्टर्ड ऑइल वापरलं आणि काशुंदी वापरली की त्याच्यात एक कम्प्लिटली वेगळा फ्लेवर प्रोफाईल निर्माण होतो. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट विथ अ व्हेरी बेसिक रेसिपी आणि ती आठवड्यानं 2दा 3दा करा आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट करा. मग बाकीच्या पुस्तकातले रेसिपीज तुम्हाला म्हणजे लागणारही नाहीत, कारण यू विल थिंक ऑफ युअर ओन रेसिपीज. ब्रेडचे जे काही वेगळे प्रकार आहेत, म्हणजे फोकाचिया असेल किंवा लवाश असेल, तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दे, आणि मुख्य हे प्रकार कशाबरोबर खाल्ले जातात तेही जरा सांगा. पुस्तकात ग्रिसिनी नावाची एक रेसिपी आहे. ग्रिसिनी इज दी ओरिजिनल इटालियन नेम फॉर ब्रेड स्टिक्स. आणि माझी आठवण ब्रेडस्टिक्सबद्दल अशी आहे की इंडियन रेल्वेमध्ये आपण जर प्रवास केला असला 70s, 80s, 90sमध्ये, तर संध्याकाळच्या जेवणात टोमॅटो सूप येतं आणि टोमॅटो सूप बरोबर ऑलवेज ब्रेडस्टिक्स येतात आणि ते बुडवून अगदी मऊ करून त्याचा लगदा करून खाण्यात जी मजा असते ती अनपॅरलल्ड असते. तर ग्रिसिनी इज समथिंग दॅट इज व्हेरी हार्टली एन्जॉयड विथ सूप्स. पण आपल्याला जे वाटतं की ब्रेड असला की कुठल्या तरी प्रकारचा स्ट्यू म्हणा किंवा रोस्ट म्हणा किंवा असं वेस्टर्न साईड डिश पाहिजे त्याला, ही जरा चुकीची कल्पना आहे. म्हणजे आपण साधं अंड्याची करी केली अगदी नारळ बिरळ घालून तरी त्याच्याबरोबर बॅगेट खूप छान लागतो. किंवा कुठल्याही प्रकारची भाजी, ॲक्च्युली भरली वांगी बरोबर सुद्धा कुठल्याही प्रकारची सॉफ्ट ब्रेड खूप छान लागते. किंवा वांग्याचं भरीत केलं आणि ते फोकाच्या वर घातलं तरी छान लागतं त्याच्यावर ऑलिव्ह ऑइल घालून. सो आय थिंक bread is something that you can pair with almost anything, no matter what culture you come from, except maybe Chinese. You can't eat
bread with Chinese. But everything else I think as long as there is something to scoop it up, म्हणजे पुसून घ्यायला काहीतरी असलं ताटात की ब्रेड इज आयडियल. म्हणजे तो पाव असो किंवा फोकाचा असो, काही असो, साधी स्लाइस्ड ब्रेड असो. मी एकदा वाचलं होतं की पिठलं आणि ब्रेड असे खाणारं. अगं माझ्या घरात इनफॅक्ट आम्हा कांदा बटाट्याचा रस्सा करते साधा गोडा मसाला वगैरे घालून. त्याच्याबरोबर मला पोळी अजिबातच आवडत नाही. मी त्याच्याबरोबर फक्त सॉफ्ट ब्रेड खाते, विब्स ब्रेड, सॉफ्ट व्हाईट ब्रेड. कारण इट जस्ट सोक्स अप ऑल द फ्लेवर्स. त्यामुळे मला अगदी लहानपणापासून आम्हा जर म्हणाली रस्सा करायचा आहे आज, तर मी आधी जाऊन ब्रेड घेऊन येते फ्रेश. तुझ्या पुस्तकामध्ये मी एक सोडा ब्रेड नावाचा प्रकार वाचला. तर सोडा ब्रेड म्हणजे नेमकं नक्की काय? सोडा ब्रेड ॲक्च्युली हा फार ट्रेडिशनल आयरिश प्रकार आहे. पण इंडियन्सना तो फार आवडतो अशासाठी की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना यीस्टचा वास आवडत नाही किंवा त्याची चव आवडत नाही. आणि यीस्ट घरात असतंच असं नाही, पण सोडा जनरली आपल्याकडे असतो. तर ताक आणि सोडा वापरून ही ब्रेड करता येते आणि ती फार लवकर होते. म्हणजे ते मळवून तुम्ही अर्धा तास ठेवा, मग परत मळा, परत अर्धा तास ठेवा, असा प्रकार नसतो. एकत्र करायचं आणि शेप करून बेक करायचं. सो इट्स अ व्हेरी इझी ब्रेड टू मेक. पण त्याची चव एक खूप टिपिकल असते. म्हणजे धड केक नाही, धड ब्रेड नाही, असा मधलाच काहीतरी तो प्रकार असतो. त्यामुळे इट्स अ स्लाइटली इव्हॉल्व्ड टेस्ट. पण आपल्याकडे ज्या लोकांना यीस्ट आवडत नाही त्यांना जनरली हा ब्रेड आवडतो. तुझ्या पुस्तकात एक उरलेल्या ब्रेडचं काय करावं अशा काही रेसिपीज तू दिल्यास. तर तुला असं का वाटलं की असं लिहावं आपण की उरलेल्या ब्रेडचं काय करावं? म्हणजे आपण करतो की पावाचा चिवडा म्हणतात, कोणी उपमा म्हणतात, कोणी सांजा म्हणतात, ते आपण करतो. पण तरी तुला असं का वाटलं की हे द्यावं? कारण आपण मन लावून खूप एफर्ट घालून खूप इन्ग्रेडियंट्स घालून ब्रेड बनवतो घरी. आणि मग 2-3 दिवस झाले की जरा शिळा होतोच कुठल्याही पदार्थासारखा, पण तो टाकावासा वाटत नाही. आणि मग त्याचं काय करावं? तर सोप्या सोप्या गोष्टी असतात. त्याच्यावर थोडंसं ऑलिव्ह ऑइल किंवा कुठल्याही प्रकारचं तेल खरं म्हणजे, आणि कुठल्याही प्रकारचं हर्ब म्हणजे अगदी कोथिंबीर असली तरी, किंवा थोडंसं लसूण बारीक चिरून किंवा पार्सली घालून हळू बेक केलं तर त्याचे क्रोटॉन्स होतात. मग ते सूपवर घाला किंवा सॅलडमध्ये टॉस करा, किंवा मुलांसाठी ब्रेड पुडिंग करा. त्याच्यात अंडं जातं, दूध जातं, ब्रेड जातं. सो इट्स ऑलमोस्ट फिलिंग मील इन इट सेल्फ. ब्रुशेटाज वगैरे असतात. म्हणजे 1-2 दिवस पूर्वी केलेली ब्रेड जर असली तर ती नॉट एंटायरली स्टेल, नॉट एंटायरली फ्रेश, पण त्याला आपण रिफ्रेश करू शकतो काहीतरी करून, किंवा डिझर्ट्समध्ये वापरू शकतो पुडिंग्स वगैरे करायला. आणि बेसिकली हेच की आपण इंडियन मेंटॅलिटीज अशी आहे की आपल्याला वाया घालवायला आवडत नाही, अन्न एस्पेशली. तर त्याचं काय काय करता येतं, अँड देर आर सो मेनी ऑप्शन्स. सई, तू आता तुझ्या पुस्तकातला तुझ्या आवडीचा एखादा आम्हाला चॅप्टर वाचून दाखवावंस असं वाटतं मला. सो आय एम रीडिंग फ्रॉम अ चॅप्टर कॉल्ड द गोवन पोडर. गोव्यामध्ये अजूनही खूप स्ट्रॉंग ब्रेड ट्रेडिशन आहे. गल्लोगल्ली पोडर नावाचा एक, म्हणजे तिकडच्या भाषेत बेकरला पोडर म्हणतात. आणि सकाळ संध्याकाळ 2 बॅचेस तो पाव बनवतो, पोळी बनवतो, आणि तिकडचे आणखीन काय काय पदार्थ असतात ब्रेडचे तो सकाळ संध्याकाळ बनवतो आणि सायकलवर घरोघरी जाऊन विकतो. तर मी गोव्याला असताना आम्ही एका पोडरच्या घरी गेलो, बेकरीमध्ये गेलो, आणि त्याच्याबरोबर संबंध दिवस बसलो आणि पाहिलं तो कसं सुरुवात कशी करतो आणि अगदी शेवटपर्यंत सायकलमध्ये लोड कसं करतो. तर त्याच्यातला थोडासा भाग मी वाचून दाखवते. Mrs. Pinto entered on cue, her frock tucked between her legs, the way fisherwomen of that region wear their 9-yard sari, allowing her greater flexibility of movement without compromising modesty. She found her perch at the furthest end of the jute sack assembly line. From the position he had taken up at the other end of the room, Divakar was now throwing about 4 kilo worth of dough to Mr. Pinto. The latter quickly portioned it off into tennis ball sized mounds and rolled them into perfect rounds, 4 at a time, 2 in each hand, against the wooden board. When he had enough to start off with, Mr. Pinto pressed each ball into the tub of bran, coated it well in the sawdust-like fiber, and rolled it out in 2 easy strokes into a 1/4 inch thick disc, so that the bran was now part of the dough itself. Then, in the blink of an eye, without even looking up, he tossed the disc in the general direction of Mrs. Pinto.
Accustomed to these acrobatics for decades, the missus fielded it effortlessly and placed it gently on the waiting jute sacks. This entire operation was carried out with a speed that left us dazed. Meanwhile, the oven was heating up and so was the room. This heat was helping the poi to rise. Little bubbles of gas began appearing on the surface of the dough discs, indicating they were ready for the next stage. Mr. Pinto took a break from his rolling and found a new perch right next to the blazing oven. He stoked the embers with a three-pronged metal contraption that set them to a side in the oven, cleaning the latter's floor to receive the dough. With practiced ease, he picked up the swelling discs of poi, arranged them on a huge wooden peel that looked suspiciously like a discarded ore, and shoved them in the oven with one swift movement. Divakar announced to us from the other end that poi needed to be baked when the oven was at its hottest, so it could puff up somewhat like a pita bread and still stay soft inside, while the pull-apart style pav could go in at a relatively cooler temperature. Speed was the key to success. By the time Mr. Pinto had shoved another set of poi in, the first set was baked and ready to be removed. He pulled them closer to the tiny window furthest away from the heat and brought in a basket, placing it under the window. With one quick sweep of his peel, the ready poi, bursting at the seams with steam, fell into the basket as if relieved to be out of the oven's blistering heat.